हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि वर्षभरात एकूण 24 एकादशी असतात। महिन्यातील 2 एकादशी त्यापैकी एक एकादशी कृष्ण पक्षात असते आणि दुसरी एकादशी ही शुक्ल पक्षात असते। एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णूंची अत्यंत प्रिय तिथी आहे। त्यातली त्यात पुत्रदा एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूंची अत्यंत जवळची आणि सर्वात प्रिय एकादशी तिथी आहे। वर्षभरात 2 पुत्रदा एकादशी असतात। त्यातील पहिली पुत्रदा एकादशी ही श्रावण महिन्यात आणि दुसरी पुत्रदा एकादशी ही पौष महिन्यात असते। तर या वर्षीची पुत्रदा एकादशी म्हणजे पहिली पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही 16 ऑगस्ट 2024 रोजी शुक्रवारी आहे। तर या एकादशीचं व्रत नेमकं कोण करू शकतं? तर ज्या दाम्पत्याला काही अपत्य नाहीये, ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, तर असं दाम्पत्यांनी या पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की करावं। त्याचबरोबर ज्या दाम्पत्यांना मुलं बाळ आहेत त्यांनी देखील हे व्रत करावं। त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांवर भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा राहते, त्यांच्या कुटुंबावर देखील भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न राहतात। तर अशा सर्व प्रकारच्या दाम्पत्यांनी हे पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की करा, म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुत्रदा एकादशीचं व्रत नेमकं कसं करायचं, त्याचे काय नियम आहेत, त्याचबरोबर संतान प्राप्तीसाठी या दिवशी नक्की कोणते उपाय करायचे आहेत, असे सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की हे पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की कसं करावं। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच पती-पत्नींना संतान सुखासाठी अडचण येत असतात, मुलाबाळ होत नाही, डॉक्टर दवाखाने करून देखील फळ मिळत नाही। मग अशी जे पती-पत्नी असतील तर त्यांनी येत्या 16 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी आहे, वर्षभरातून फक्त 2दाच हे पुत्रदा एकादशीचे योग येत असतात। त्यामुळे जे कोणी असे दाम्पत्य असतील तर त्यांनी नक्कीच 16 ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे तर ते पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की करा। मनोभावी भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करा, म्हणजे भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होऊन लवकरच तुम्हाला संतान प्राप्तीचं सुख प्राप्त करून देतील। तर हे पुत्रदा एकादशीचं व्रत नक्की कसं करायचं चला जाणून घेऊया। पुराणांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर जेवढं फळ आपल्याला मिळतं, जेवढं पुण्य आपल्या पदरात पडतं, तेवढंच पुण्य फक्त हे एक पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यामुळे मिळत असतं। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पुत्रदा एकादशीला किती महत्त्व आहे। पुत्रदा एकादशीच्या व्रताची सुरुवात दशमी तिथीपासूनच करायची असते। म्हणजे आता 16 ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे तर तुम्हाला या व्रताची सुरुवात 15 ऑगस्टलाच करायची असते। 15 ऑगस्टला दशमी तिथी असते, तर त्या दिवसापासूनच तुम्हाला या व्रताची सुरुवात करायची असते। म्हणजे दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी म्हणजे 15 ऑगस्टला सूर्यास्तापूर्वी तुम्हाला जेवण करून घ्यायचं आहे। सूर्यास्तानंतर तुम्हाला जेवण करता येणार नाही। दशमी तिथीला सूर्यास्तापूर्वी तुम्ही जेवण कराल तर त्यावेळी जेवणामध्ये कांदा, मुळा, टोमॅटो, तांदूळ, वालाची शेंग अशा पदार्थांचा अजिबातही समावेश करायचा नाही। सूर्यास्तानंतर म्हणजे दशमी तिथीच्या सूर्यास्तानंतर या व्रताची सुरुवात होते। मग तुम्ही हे व्रत इच्छा असेल तर निर्जला करू शकता किंवा मग फलाहार करून किंवा मग उपवासाचे इतर पदार्थ साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन हे उपवास करू शकता। तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही व्रत नक्की करू शकता। दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करायचं, लवकर उठायचं, स्वच्छतेची कामे सर्व आटोपून घेतल्यानंतर स्नान करायचं। तर ज्या पती-पत्नींच्या आयुष्यात संतान सुख नाही तर अशा पती-पत्नींनी दोघांनी मिळून हे व्रत करायचं आहे, म्हणजे त्याचं फळ लवकरच तुमच्या पदरात प्राप्त होईल। किंवा ज्या पती-पत्नींच्या आयुष्यात मुलं बाळ आहेत तर त्यांनी देखील आपल्या मुलाबाळांच्या चांगल्यासाठी हे व्रत केलं तरीही चालेल। पण ज्या पती-पत्नींच्या आयुष्यात संतती प्राप्तीसाठी अडचणी येत आहेत तर अशा पती-पत्नींनी दोघांनी मिळून हे व्रत करायचं आहे। लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही, त्याचबरोबर तुळशीला स्पर्श करायचं नाही, म्हणजे तुळशीची पानं देखील तोडायची नाही। आता भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी आपण तुळशीचे पानं अर्पण करतो, त्यासाठी लागणारे जे काही पानं असतील, मंजुळा असतील, ते आपण आदल्या दिवशीच म्हणजेच शुक्रवारी एकादशी आहे तर ते गुरुवारीच आपण आपल्या पूजेसाठी जे काही पानं लागणार आहेत ती तोडून ठेवली तरी चालते। पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून व्रत केलं तर पुत्रप्राप्तीची आपली इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे। त्यामुळे भक्तिभावानं हे व्रत नक्की करावं। जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा देखील असते।
आणि त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात असं म्हटलं जातं. जे लोक वर्षातून 2दा पुत्रदा एकादशी येते तर त्यावेळेस हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी देखील मान्यता आहे. म्हणून वर्षभरात 2दा पुत्रदा एकादशी येतात, पहिली श्रावण महिन्यात आणि दुसरी पौष महिन्यात. तर त्या दोनही एकादशींचं व्रत नक्की करावं. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की या पुत्रदा एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासूनच लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशी देखील आपल्याला कांदा लसूण सेवन करायचं नाही. द्वादशीच्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. एकादशीचं व्रत करायचं असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच भोजन करायचं आहे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं. या दिवशी जर शक्य झालं तर गंगेत स्नान नक्की करावं, कारण या दिवशी गंगेत किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करण्याचा देखील नियम आहे. जर तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत करायचं असेल तर नक्कीच तुम्ही गंगेत जाऊन किंवा पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं आहे. पण जर तुम्हाला काही कारणास्तव तिथे जाऊन स्नान करणं जमणार नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून मगच स्नान करायचं आहे. स्नानानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. पंचोपचार विधीने भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, फुलांच्या माळा आणि नैवेद्य देखील अर्पण करायचा आहे आणि व्रताचा संकल्प घ्यायचा आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करताना आपल्याला त्यांना तुळशीची पाने जरूर अर्पण करायची आहेत, पण ही पाने आपल्याला एकादशीच्या दिवशी तोडायची नाही. तुम्ही दशमीच्या दिवशीच पूजेसाठी लागणारी पाने जमा करून ठेवायची आहे. समजा तुमच्याकडे भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण असतो त्याची पूजा केली तरीही चालेल. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून झाली की त्यानंतर आपण पुत्रदा एकादशी व्रताची कथा देखील वाचायची आहे आणि दिवसभर उपवास करून आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे. फलाहार करून तुम्ही उपवास करू शकतात. द्वादशीच्या दिवशी स्नान करायचं, सकाळी लवकर उठून ब्राह्मणांना भोजन द्यायचं आणि मग तुम्ही हा उपवास सोडायचा आहे. ब्राह्मणांना भोजन देणं शक्य नसेल तर काही हरकत नाही. पुत्रदा एकादशीचे व्रत करताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तर ते नियम कोणते आहेत ते आपण बघूया. ज्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत केलं आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खायचं आहे. यासह मनाने आणि शब्दाने देखील ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. दशमीपासून द्वादशी तिथीपर्यंत भगवान विष्णूचं ध्यान आपल्याला करायचं. खोटं बोलणं, अनैतिक कृत्य करणं, थोरा मोठ्यांचा अपमान करणं, राग, लोभ इत्यादी गोष्टींपासून आपण दूर राहायचं आहे. तसेच वांगी, सुपारी, मांस, दारू इत्यादी गोष्टींपासून आपण स्वतःला दूर ठेवायचं आहे. या दिवशी कास्य धातूचे जे भांडे असतात तर त्या भांड्यांमध्ये अन्न आपण खायचं. पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा देखील या दिवशी आवर्जून वाचायची आहे. तर ती कथा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीचं व्रत का करायचं असतं, कसं करायचं, कोणत्या नियमांचं पालन करायचं, पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर ज्या पतीपत्नींच्या आयुष्यामध्ये संतान सुख नाहीये, मुलं बाळ होण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत, तर त्यांनी पुत्रदा एकादशीच्या व्रताचा उपाय नक्की करून बघा. म्हणजे तुम्हाला देखील संतान सुख लवकरच प्राप्त होईल. भगवान श्रीहरी विष्णू तुमची इच्छा लवकरच पूर्ण करतील. तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. ज्या दाम्पत्याच्या आयुष्यात अशा अडचणी येत आहेत त्यांच्यासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.